नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सुबोध जाधव इंग्लिश सोल्युशन या यूट्यूब चॅनलमध्ये. मी आपलं सर्वांचं स्वागत करतो. आज आपण बघणार आहोत 1.8 वॉयेजिंग टुवर्ड्स एक्सलन्सचा सेकंड पार्ट. दुसरा भाग आपण आज अभ्यासणार आहोत. पहिल्या भागाची जी काही लिंक आहे ती तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. तुम्ही पहिला भाग बघून हा दुसरा भाग तुम्ही बघा. आणि एक महत्त्वाची सूचना, ज्यावेळेस तुम्ही जर तुमच्याकडे हेडफोन असतील तर अतिशय उत्तम आहे, आणि जर हेडफोन नसेल तर मोबाईलचा आवाज पूर्ण वाढवून तुम्ही काय करा तर व्हिडिओ ऐका. अतिशय छान आणि मला खूप आवडलेला हा लेसन आहे आणि आय होप तुम्हाला देखील तो आवडेल. आणि तुम्हाला जर तो आवडला तर निश्चितच मला कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका. तर तुमचा जास्त वेळ घेणार नाही, चला तर आपण काय करूया, सेकंड पार्टला सुरुवात करूया. At IIT, I got fairly good marks in my first 2 years. IIT मध्ये असताना मला पहिल्या 2 वर्षामध्ये खूप चांगले मार्क मिळाले. However, a very important thing happened while I was in my third year. आणि जेव्हा मी थर्ड इयरला होतो तेव्हा एक खूप महत्त्वाची गोष्ट माझ्यासोबत घडली. A very important thing happened. एक महत्त्वाची गोष्ट माझ्यासोबत घडली. I came in contact with about 50 to 20 extremely brilliant students, researchers, professors from IIT, TIFR, BARC. आता इथे काय म्हणतो ते की ज्यावेळेस तो थर्ड इयरला होता लेखक, त्यावेळेस तो 15 ते 20 असे जे काही ब्रिलियंट स्टुडंट्स होते, रिसर्चर होते किंवा प्रोफेसर होते, त्यांच्या तो कॉन्टॅक्टमध्ये आला होता. आणि ते स्टुडंट्स, रिसर्चर्स आणि प्रोफेसर्स ते बिलॉंग्स करत होते कशासोबत? IIT म्हणजे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी. TIFR म्हणजे टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च. आणि बार्स म्हणजे भाभा ॲटॉमिक रिसर्च सेंटर. आता या दोन्हीचा जो मिनिंग आहे TIFR आणि BARC हा मला नेटवर सापडला, तो तसा तुम्हाला मी सांगितला. हे लक्षात असू द्या. तर इथले स्टुडंट्स असतील, रिसर्चर्स असतील किंवा प्रोफेसर असतील, यांच्या तो कॉन्टॅक्टमध्ये ज्यावेळेस तो थर्ड इयरला होता. ते इन्क्लुडेड टॉप रँकिंग स्टुडंट्स फ्रॉम IIT, विजिटिंग प्रोफेसर इन अमेरिकन युनिव्हर्सिटीज अँड व्हेरी रिनाउड मॅथमॅटिशियन्स इन द वर्ल्ड अँड सो ऑन. आता लेखक म्हणतोय की त्यांना 15 ते 20 लोकांच्या तो कॉन्टॅक्टमध्ये आला, TIFR, BARC आणि IITच्या. तर यामध्ये कोण कोण होतं बघा? टॉप रँकिंग स्टुडंट्स फ्रॉम IIT, जे टॉप रँकिंगचे विद्यार्थी होते IITचे ते यामध्ये होते 15 ते 20 मध्ये. विजिटिंग प्रोफेसर्स इन अमेरिकन युनिव्हर्सिटीज, जे की अमेरिकन युनिव्हर्सिटीजचे प्रोफेसर्स आहेत ते होते. अमेरिकन युनिव्हर्सिटीचे जे काही व्हिजिटिंग प्रोफेसर्स त्यामध्ये होते. आणि रिनॉड मॅथमॅटिशियन आणि नावाजलेले मॅथमॅटिशियन्स, जगभरात नावाजलेले जे काही मॅथमॅटिशियन्स होते ते पण त्या 15 ते 20 जणांमध्ये होते. आय वॉज इंस्टंटेनियसली अट्रॅक्टेड टू धिस ग्रुप. इंस्टंटेनियस मीन्स हॅपनिंग व्हेरी क्विकली. आणि तो खूप क्विकली त्या ग्रुपकडे अट्रॅक्ट झाला होता. दिस फ्रेंडशिप हॅड अ लास्टिंग इम्पॅक्ट ऑन माय लाईफ. आणि या फ्रेंडशिपचा खूप शेवटपर्यंत माझ्यावर इम्पॅक्ट झाला होता. अंटिल दॅट टाइम आय यूज टू कन्सिडर माय सेल्फ समवॉट इंटेलिजंट. तोपर्यंत मी स्वतःला काहीतरी इंटेलिजंट स्वतःला समजत असे. हाऊएव्हर, आफ्टर आय मेट माय फ्रेंड्स in our group, I came to know what real brilliance meant and I realized where I stood. आफ्टर आय मेट माय फ्रेंड्स, जेव्हा मी माझ्या ग्रुपच्या मित्रांना भेटलो, आय केम टू नो, तेव्हा मला माहीत झालं व्हॉट रिअल ब्रिलियन्स मीन्ट अँड आय रिअलाइज वेअर आय स्टूड. त्यावेळेस मला कळालं की खरंच अलौकिक बुद्धिमत्ता काय असते. आणि आय रिअलाइज वेअर आय स्टूड, आणि तेव्हा मला जाणीव झाली की मी कुठे उभा होतो. आय वॉज ॲक्च्युली ऑल्सो व्हेरी लकी that I came in contact with great people on the global scale early in my life. याचा अर्थ असा होतो की मी खरोखरच स्वतःला खूप भाग्यवान समजतो की माझ्या आयुष्याच्या सुरुवातीच्या काळात जागतिक स्तरावरील महान लोकांच्या संपर्कात मी आलो. आय केम इन कॉन्टॅक्ट विथ ग्रेट पीपल. ओके, म्हणजे त्या लोकांच्या कॉन्टॅक्टमध्ये मी आलो, याच्यासाठी मी स्वतःला खूप भाग्यवान समजतो. लेटर इन माय लाईफ
वेन नारायण मूर्ती लेफ्ट पाटणी टू स्टार्ट इन्फोसिस. त्यानंतरच्या काळामध्ये काय झालं बघा, माझ्या आयुष्यात नंतर जेव्हा श्री नारायण मूर्ती, ओके, मिस्टर नारायण मूर्ती लेफ्ट पाटणी, त्यांनी पाटणी सॉफ्टवेअरला सोडलं आणि त्यांनी कशासाठी काय स्टार्ट करायचं होतं, त्यांना इन्फोसिस स्टार्ट करायचं होतं. त्यावेळेस काय घडलं, आय स्टार्टेड हेडिंग पाटणी सॉफ्टवेअर डिव्हिजन ऑक्युपाईंग द सेम चेअर. त्यावेळेस जे अच्युत गोडबोले आहेत किंवा मग लेखक आहेत त्यांना काय मिळाली तर संधी मिळाली, कशाची, पाटणी सॉफ्टवेअर जे आहे डिव्हिजन त्याला हेड करण्याची किंवा मग ते चालवण्याची, त्या चेअरवर बसण्याची संधी मिळाली. म्हणजे त्यांनी ते काय झाले तर त्या खुर्चीवर बसून हेडिंगचं काम ते करायला लागले. हेडिंग म्हणजे काय तर प्रमुखाचं ते काम बघायला लागले होते. माय हेड ऑफिस वॉज इन कॅम्ब्रिज. आणि हे जे हेड ऑफिस होतं त्यांचं पाटणी कम्प्युटर्सचं ते कुठं होतं, कॅम्ब्रिजला. त्याचा पुढचा शब्द आहे बघा, मॅसेच्युसेट्स, कॅम्ब्रिजला ते ऑफिस होतं USA मध्ये, व्हेरी नियर टू बोस्टन. आणि बोस्टनच्या खूप जवळच ते होतं. इट वॉज इन फेस ऑफ ॲडजस्टंट बिल्डिंग टू MIT अमेरिका. खरं तर अमेरिकेत MITला लागून असलेली ही इमारत होती. म्हणजे ही इमारत जी आहे ती MITला लागूनच होती. आय यूज टू विजिट MIT ड्युरिंग लंच टाईम टू मीट माय फ्रेंड्स. आणि ज्यावेळेस जेवणाचा ब्रेक असायचा, लंच टाईम असायचा, त्यावेळेस लेखक हे काय करायचे तर त्यांच्या मित्रांना भेटण्यासाठी त्या MITमध्ये जात असे किंवा त्या MITला भेट देत असे. देअर वन कुड सी अ कपल ऑफ नोबेल लॉरेट्स ॲट द डायनिंग टेबल. तिथे जे काही डायनिंग टेबल असेल, त्या डायनिंग टेबल होतं, त्या टेबलवर एखादा व्यक्ती हा काय करू शकतो तर नोबेल लॉरेट्स म्हणजे नोबेल पुरस्कार विजेते असतील त्यांना पाहू शकत होता. इफ यू वॉक फॉर ॲन आवर फ्रॉम देअर. एक घंटा जर समोर तुम्ही त्याच्या पुढे चालत गेले, यू कुड रीच हार्वर्ड स्क्वेअर. तुम्ही हार्वर्ड स्क्वेअरला पोहोचू शकत होते, नियर हार्वर्ड युनिव्हर्सिटी. आणि जे हार्वर्ड स्क्वेअर आहे तो कुठे होता तर हार्वर्ड युनिव्हर्सिटीजवळ होता. तिथे तुम्ही एका घंट्याच्या म्हणजे एक घंटा जर तुम्ही त्या MIT पासून चालत गेले तर तुम्ही त्या हार्वर्ड स्क्वेअरला पोहोचू शकत होते एका घंट्यामध्ये. आय यूज टू विजिट बोथ ऑफ दिस युनिव्हर्सिटीज अँड कुड टॉक टू अ नंबर ऑफ नोबेल लॉरेट्स. मी नेहमी काय करायचो, त्या दोन्ही युनिव्हर्सिटीजला भेट द्यायचो आणि कुड टॉक टू अ नंबर ऑफ नोबेल लॉरेट्स. आणि तिथले जे काही नोबेल लॉरेट्स आहेत, नोबेल विजेते लोक आहेत त्यांना मी भेटू शकत होतो आणि त्यांच्याशी बोलू शकत होतो. ड्युरिंग दिस इयर्स आय ट्रॅव्हल अ लॉट टू US. ह्या काळामध्ये, या वर्षांमध्ये आय ट्रॅव्हल अ लॉट टू US. मी USला ट्रॅव्हल केलं, युरोपला ट्रॅव्हल केलं, जपान अँड ऑस्ट्रेलिया, अँड कुड मीट अ नंबर ऑफ ग्रेट थिंकर्स. आणि US, युरोप, जपान आणि ऑस्ट्रेलियाला मी काय केलं तर ट्रॅव्हल केल्यानंतर आय कुड मीट अ नंबर ऑफ ग्रेट थिंकर्स. मी जे काही नंबर ऑफ ग्रेट थिंकर्स आहेत त्यांना भेटू शकलो. अँड मॅनेजमेंट गुरुज, त्याचबरोबर ग्रेट थिंकर्स बरोबर मी नंबर ऑफ मॅनेजमेंट गुरुजला सुद्धा भेटू शकलो. सच ॲज जसं एल्विन टॉफलर, पीटर ड्रंकर, देन CK प्रल्हाद, टॉम पीटर्स और ग्रेट टेक्नॉलॉजिस्ट. म्हणजे यासारखे ग्रेट थिंकर्स आणि मॅनेजमेंट गुरुजला मी भेटू शकलो. त्याचबरोबर और ग्रेट टेक्नॉलॉजिस्ट, आणि त्याचबरोबर ग्रेट टेक्नॉलॉजिस्ट होते त्यांना सुद्धा मी भेटू शकलो. त्यामध्ये सच ॲज विन्सेंट सर्फ यांना सुद्धा मी भेटू शकलो. हू डिझाईन TCP/IP विच इज बेसिक प्रोटोकॉल ऑफ इंटरनेट. विन्सेंट सर्फ जे आहे त्यांनी डिझाईन केले TCP/IP. आता TCP म्हणजे काय बघा, ट्रान्समिशन कंट्रोल प्रोटोकॉल, आणि IP म्हणजे इंटरनेट प्रोटोकॉल. हे त्यांनी डिझाईन केलेलं आहे. कोणी, विन्सेंट सर्फ यांनी. विच इज द बेसिक प्रोटोकॉल ऑफ इंटरनेट, जो काय तर एक बेसिक प्रोटोकॉल आहे इंटरनेटचा. ऑल दिस डिस्कशन्स विथ दिस ग्रेट broadened my horizon and my aim and world view became global. या सर्वांच्या चर्चेमुळे माझं जे क्षितिज आहे, माझं जे आकाश आहे ते काय झालं तर ब्रॉडन झालं किंवा मग ते खूप फैलावल्या गेलं. अँड माय एम अँड वर्ल्ड व्ह्यू बिकम्स
ग्लोबल. माझे जे काही ध्येय असेल ते, त्याचबरोबर ते कसं ब्रॉड झालं ह्या लोकांच्या डिस्कशनमुळे. अँड वर्ल्ड व्ह्यू बिकम ग्लोबल, आणि माझं जे काही जगाकडे बघण्याचा दृष्टिकोन आहे तो काय झाला तर ग्लोबल झाला होता. म्हणजे माझं ध्येयसुद्धा ग्लोबल झालं, त्याचबरोबर ते विस्तारल्या गेलं होतं. कशामुळे तर या ग्रेट थिंकर्स, ग्रेट टेक्नॉलॉजिस्टच्या डिस्कशनमुळे. It taught me humility and made me realize that I had to achieve in life. It taught me, याने मला काय केलं तर त्यांनी मला नम्रता काय केली तर शिकवली. त्यांनी मला काय बनवलं तर नम्र बनवलं, त्यांनी मला नम्रता शिकवली. अँड मेड मी रिअलाइज, आणि मला रिअलाइज करून दिलं दॅट की आय हॅड टू अचीव अ लॉट इन लाईफ. मी काय करू शकतो तर आयुष्यामध्ये बरंच काही साध्य करू शकतो, बरंच काही साध्य मी करू शकेल, अशी मला त्यांनी जाणीव करून दिली. द लेसन इन ह्युमॅनिटी अँड हार्डवर्क ॲज वेल ॲज पॅशन फॉर एक्सलन्स वॉज गोइंग टू प्ले अ व्हेरी इम्पॉर्टंट अँड वायटल रोल इन माय लाईफ. याचा अर्थ असा होतो की बघा, अगोदर काय सांगितलं त्यांनी, आय हॅड टू अचीव अ लॉट इन माय लाईफ. म्हणजे मी माझ्या आयुष्यामध्ये काय करायचं, मला बरंचसं काही साध्य करायचं आहे, हे मी त्यांच्यामुळे शिकलो, त्यांनी मला शिकवलं. द लेसन इन ह्युमिलिटी अँड हार्डवर्क, नम्रता आणि कठोर परिश्रम. ह्युमिलिटी म्हणजे नम्रता आणि कठोर परिश्रम. ॲज वेल एज पॅशन फॉर एक्सलन्स, त्याचबरोबर पॅशन म्हणजे आवड, उत्कृष्टतेची आवड. वॉज गोइंग टू प्ले अ व्हेरी इम्पॉर्टंट रोल. ह्या ज्या गोष्टी आहेत त्या खूप महत्त्वाच्या आहेत कोणाच्या आयुष्यामध्ये, माझ्या आयुष्यामध्ये. अँड व्हायटल रोल इन माय लाईफ, व्हेरी इम्पॉर्टंट अँड व्हायटल रोल इन माय लाईफ. या माझ्या आयुष्यातल्या खूप महत्त्वाच्या गोष्टी आहेत आणि त्या माझ्या आयुष्यामध्ये खूप महत्त्वाच्या भूमिका बजावत होत्या. अशा प्रकारचा लेसन मला तिथून मिळाला होता, त्यांच्यासोबत चर्चा करून मिळाला होता. Coming back to my group in IIT, my friends were not only more intelligent than me, but they were very well read. Coming back to my group in IIT, my friends were not only more intelligent than me, but they were very well read. आता IITच्या ग्रुपकडे वापस येताना माझे जे मित्र होते, they were not only more intelligent दॅन मी, ते माझ्यापेक्षा हुशारच नव्हते तर, बट दे वेर व्हेरी वेल रीड, त्याबरोबर ते समजदार पण होते किंवा वाचाळूसुद्धा होते. दे हॅड इंटरेस्टेड इन ऑल द सब्जेक्ट्स लाईक सायन्स, टेक्नॉलॉजी. दे हॅड इंटरेस्टेड इन ऑल द सब्जेक्ट्स लाईक सायन्स, टेक्नॉलॉजी, सोशियोलॉजी, सायकोलॉजी, इकॉनॉमिक्स, फिलॉसॉफी, अँथ्रोपॉलॉजी, आर्किओलॉजी, पॉलिटिकल सायन्स एक्सेट्रा. आता हे जे की माझे ग्रुप मेंबर होते ते या सर्व विषयामध्ये त्यांचा इंटरेस्ट होता. कुठल्या कुठल्या विषयामध्ये मग सायन्स, टेक्नॉलॉजी हे सगळे विषयामध्ये त्यांना रस होता. सायन्स, टेक्नॉलॉजी, सोशियोलॉजी म्हणजे समाजशास्त्र, सायकोलॉजी मानसशास्त्र, इकॉनॉमिक्स अर्थशास्त्र, फिलॉसॉफी तत्त्वज्ञान, अँथ्रोपॉलॉजी मीन्स मानववंशशास्त्र, त्यानंतर आर्किओलॉजी मीन्स पुरातत्वशास्त्र, आणि पॉलिटिकल सायन्स म्हणजे राज्यशास्त्र. या विषयामध्ये त्यांना खूप इंटरेस्ट होता. आवर ग्रुप वॉज इंटरेस्टेड इन ऑल दीज ब्रांचेस अपार्ट फ्रॉम ऑल द फाईन आर्ट्स सच ॲज म्युझिक, लिटरेचर अँड पेंटिंग. माझ्या मित्रांना या सर्व विषयामध्ये इंटरेस्ट होता. फक्त कुठल्या विषयामध्ये इंटरेस्ट नव्हता त्यांना तर म्युझिक, लिटरेचर आणि पेंटिंग या विषयामध्ये त्यांना इंटरेस्ट नव्हता. म्हणजे या विषयाव्यतिरिक्त इतर सर्व शाखांमध्ये त्यांना इंटरेस्ट होता. In short, our group was interested in almost anything under the sun. याचा थोडक्यात असं म्हणता येईल की आमच्या गटास सूर्याखाली असलेल्या जवळजवळ कोणत्याही गोष्टीमध्ये इंटरेस्ट किंवा रस होता. सगळ्या विषयात त्यांना रस होता. फक्त जे काही ललित कला आहेत, ज्यामध्ये संगीत, साहित्य हे विषय सोडले तर. अँड विच कन्सर्न ह्युमन लाईफ अँड एक्झिस्टन्स, आणि ज्यामुळे मानवी जीवन आणि अस्तित्व संबंधित आहे, या सर्व विषयांमध्ये त्यांना इंटरेस्ट होता. ज्याशी रिलेटेड काय तर ह्युमन लाईफ अँड एक्झिस्टन्स रिलेटेड आहे, अशा सर्व विषयांमध्ये त्यांना इंटरेस्ट होता. आय वॉज इमिजिएटली अट्रॅक्टेड टू द ग्रुप, आणि मी इमिजिएटली काय झालो तर समूहाकडे, त्या ग्रुपकडे आकर्षित केल्या गेलो. अँड डेव्हलप्ड इमेन्स अँड इंटरेस्ट इन ऑल दीज ब्रांचेस अँड नॉलेज, आणि या सर्व ज्ञानाच्या शाखांकडे अफाट आणि खोल रुची माझी निर्माण झाली होती. इमेन्स अँड डीप, खोल रुची, अफाट, इमेन्स म्हणजे अफाट आणि डीप म्हणजे खोल, इंटरेस्ट म्हणजे रुची निर्माण झाली होती या ब्रांचेस ऑफ नॉलेजकडे.
नन ऑफ दिस सब्जेक्ट्स वेअर पार्ट ऑफ आवर करिक्युलम ॲट IIT. आणि या सब्जेक्टचा कुठलाही पार्ट आमच्या करिक्युलम म्हणजे IITचा जे करिक्युलम आहे त्याच्याशी संबंधित नव्हतं. बट अगेन आय नेवर स्टडी फॉर स्कोरिंग मार्क्स इन एनी एक्झामिनेशन. परंतु पुन्हा आय नेवर स्टडी, मी कधीही कशाचा अभ्यास केला नाही तर मार्क्स मिळवण्यासाठी किंवा स्कोर करण्यासाठी एक्झाममध्ये मी अभ्यास केला नव्हता. हिअर वॉज अ सी ऑफ नॉलेज इन फ्रंट ऑफ मी which I thought was necessary to pass the examination of life, which was far more important than just passing IIT examination. It is very difficult to become a master or an expert in all these subjects, but it was very important for me to understand at least the basic principles of most of these subjects. इथं हिअर वॉज अ सी ऑफ नॉलेज इन फ्रंट ऑफ मी, इथे माझ्या समोर काय तर ज्ञानाचा सागर होता. विच आय थॉट वॉज नेसेसरी टू पास द एक्झामिनेशन ऑफ लाईफ, विच वॉज फार मोर इम्पॉर्टंट दॅन जस्ट पासिंग IIT एक्झामिनेशन. म्हणजेच मला असं वाटलं की फक्त IIT परीक्षा उत्तीर्ण होण्यापेक्षा जीवनाची परीक्षा उत्तीर्ण होणं आवश्यक आहे. It is very difficult to become a master or an expert in all these subjects. या सर्व विषयांमध्ये मास्टर किंवा तज्ज्ञ होणं फार कठीण आहे. But it was very important for me to understand at least the basic principles of most of these subjects. परंतु या बहुतेक सर्व विषयांच्या हे जे काही विषय आहेत त्या किमान काय करावं तर मूलभूत तत्व समजून घेणं मला महत्त्वाचं वाटत होतं. Any of us, मूलभूत तत्व म्हणजे बेसिक प्रिन्सिपल्सला आपण मूलभूत तत्व म्हणतोय. एनी ऑफ अस कुड इझिली टॉप द GRE एक्झामिनेशन अँड मायग्रेट टू US. आमच्यापैकी कोणीही एनी ऑफ अस कुड इझिली टॉप द GRE एक्झाम. GRE एक्झाम म्हणजे काय तर ग्रॅज्युएट रेकॉर्ड एक्झाम. म्हणजे आमच्यापैकी कोणीही काय करू शकत होतं तर इझिली GRE एक्झाममध्ये टॉप करू शकलो असतो. अँड मायग्रेट टू US, आणि आम्ही US ला शिकायला गेलो असतो किंवा मायग्रेट तिथे झालो असतो, US ला आम्ही स्थलांतरित झालो असतो. हाऊ एव्हर दॅट थॉट नेवर एव्हर टच अवर माइंड. तथापि त्या विचारांनी आमच्या मनाला कधी स्पर्श केला नव्हता. टू अंडरस्टँड द वर्ल्ड अँड हाऊ इट वर्क्स अँड सर्विंग इंडिया अँड हर पीपल वॉज फार मोर इम्पॉर्टंट टू अस. जगाला समजून घेणं, ते कसं कार्य करतं ते समजून घेणं आणि भारत आणि तिथल्या लोकांची सेवा करणं हेच आमच्यासाठी खूप महत्त्वाचं होतं. पुढचा पॅराग्राफ आपण अभ्यासतो आहोत. Therefore I plunged into all these branches of knowledge. म्हणून मी या सर्व ज्ञानाच्या शाखांमध्ये डोकावलो किंवा मग उडी घेतली. प्लंग इंटू म्हणजे डाईव्ह इंटू, त्यामध्ये उडी घेणे किंवा मग त्यामध्ये डोकावणे. इट वॉज अ पिरियड ऑफ रेनेसा फॉर मी. आणि हा जो काळ होता तो माझ्यासाठी काय होता तर एक रेनेसा म्हणजे रिबर्थ, नवजीवनाचाच तो काळ होता, नवीन शिकण्याचाच तो काळ होता. वी यूज टू डिस्कस अबाउट रिलेटिव्हिटी, बिग बॅग, एस्थेटिक्स, लिटरेचर, फिलॉसॉफी, इकॉनॉमिक्स अँड मेनी अदर सब्जेक्ट्स एव्हरी डे अंटिल लेट इन टू द नाईट्स. आम्ही रात्री उशिरापर्यंत दररोज रिलेटिव्हिटी, बिग बँग, ॲस्थेटिक्स म्हणजे सौंदर्यशास्त्र, लिटरेचर, फिलॉसॉफी, इकॉनॉमिक्स अँड मेनी अदर सब्जेक्ट्स आणि इतर विषयांवर आम्ही काय करायचो तर चर्चा करत होतो रात्री उशिरापर्यंत. माय कबर्ड वॉज फुल ऑफ बुक्स ऑन अ व्हरायटी ऑफ टॉपिक्स. माझं जे काही कपाट आहे ते विविध विषयांवरच्या पुस्तकांनी भरलेलं होतं. इट इज ओनली बिकॉज ऑफ द ह्युमन क्युरियोसिटी दॅट वी हॅव बीन एबल टू मेक सच अ ग्रेट प्रोग्रेस इन सायन्स अँड टेक्नॉलॉजी अँड सोशल सायन्सेस. केवळ मानवाच्या उत्सुकतेमुळे, उत्सुकता, क्युरियोसिटी म्हणजे काय, उत्सुकता म्हणजे केवळ मानवाच्या उत्सुकतेमुळेच आपण विज्ञान आणि तंत्रज्ञान आणि सामाजिक विज्ञानात इतकी मोठी प्रगती करू शकलो आहोत. म्हणजे विज्ञान असेल, टेक्नॉलॉजी, सायन्स अँड टेक्नॉलॉजी असेल किंवा मग सोशल सायन्स असेल, यामध्ये आपण इतकी प्रगती करू शकलो. कशामुळे तर फक्त ह्युमन क्युरियोसिटीमुळे किंवा मग मानवाच्या उत्सुकतेमुळे हे सर्व शक्य झालं होतं.
आय हॅव अ नंबर ऑफ लिमिटेशन्स. मला बऱ्याच मर्यादा आहेत. बट वन थिंग आय एम प्राऊड इज द क्युरियोसिटी, ह्युमिलिटी अँड ह्युमॅनिटी दॅट इज कन्सर्न फॉर आवर फेलो ह्युमन बिईंग्स. याचा अर्थ असा होतो की बट वन थिंग आय एम प्राऊड ऑफ इज द क्युरियोसिटी, परंतु मला एका गोष्टीचा मला अभिमान आहे, तो म्हणजे कुतूहल. क्युरियोसिटी म्हणजे काय? कुतूहल किंवा उत्सुकता. देन ह्युमॅनिटी म्हणजे तुम्हाला मी सांगितलेली नम्रता, आणि ह्युमॅनिटी म्हणजे मानवता. ओके, कुतूहल, नम्रता आणि मानवता म्हणजेच आपल्यासह मनुष्याबद्दलची चिंता. ओके, दॅट इज कन्सर्न फॉर अवर फेलो ह्युमन बिंग्स. याच्याबद्दल मला निश्चितच काय तर अभिमान मला या गोष्टीचा वाटतो की या गोष्टीचा विचार त्यामध्ये केला जातो. आय लर्न दिस व्हॅल्यू ड्युरिंग माय IIT डेज. आणि मी माझ्या IITच्या दिवसात ही मूल्ये शिकलो होतो. I also became a firm believer in rationalism and equality for all the castes, creeds, races, genders, and religions. I started treating nature as God and humanity as religion. म्हणजेच याचा अर्थ असा होतोय की मी सर्व, थोडक्यात कास्ट जाती, क्रीड म्हणजे पंथ, रेस म्हणजे वंश, जेंडर म्हणजे लिंग, आणि रिलिजन म्हणजेच धर्म, या सर्वांसाठी माझा जो विचार होता तो कसा होता? समानतेचा होता किंवा मग विवेकवादी होता. रॅशनलिझम म्हणजे विवेकवादी, अशा प्रकारचे विचार माझे या सर्वांबद्दल होते. आय ऑल्सो बिकम अ फर्म बिलिव्हर. मी या गोष्टीवर काय करत होतो तर ठाम विश्वास ठेवला होता. या सर्व कशा आहेत तर एक इक्वल आहेत आणि एक विवेक बुद्धीने मी त्यांचा विचार करत होतो. आय स्टार्टेड ट्रीटिंग नेचर ॲज गॉड अँड ह्युमॅनिटी ॲज रिलिजन. मी निसर्गाला देव आणि मानवतेला धर्म मानू लागलो होतो. थोडक्यात सांगायचं झाल्यास मी सर्व जाती, पंथ, वंश, लिंग आणि धर्मांसाठी विवेकवाद आणि समानतेवर ठाम विश्वास ठेवला. मी निसर्गाला देव आणि मानवतेला धर्म मानू लागलो होतो. आय स्टार्टेड ट्रीटिंग नेचर ॲज गॉड म्हणजे निसर्गाला देव आणि मानवतेला धर्म मानू लागलो होतो. पुढचा पॅराग्राफ आपण अभ्यासतोय. आय पास्ड फ्रॉम IIT. मी IITतून पास झालो. जॉईन अ नॉन व्हायलेंट सोशल मुवमेंट फॉर ट्रायबल्स विथ सर्वोदया. सर्वोदय समूह आदिवासींसाठी अहिंसक सामाजिक चळवळीत सामील झालो. अ पीसफुल सत्याग्रह. पार्टिसिपेट इन पीसफुल सत्याग्रह म्हणजे जे काही अहिंसात्मक असा जो काही आदिवासींसाठी सामाजिक चळवळ होती त्यात सामील लेखक झाले होते. वेन टू जेल फॉर 10 days. 10 दिवस जेलमध्ये गेले. केम बॅक टू मुंबई. पुन्हा मुंबईला वापस आले. वॉज जॉबलेस फॉर अ वाईल. काही काळ जॉबलेस म्हणजे कुठल्या प्रकारचा जॉब त्यांना नव्हता. वर्क फॉर 150 rupees मंथ टू सुपरवाइज वर्कर्स ॲट द नाईट शिफ्ट इन मेकॅनिकल वर्कशॉप. आणि 125 रुपये महिन्याने त्यांनी सुपरवाइज वर्कर्सला सुपरवाइज करण्याचं काम त्यांनी नाईट शिफ्टमध्ये केलं मेकॅनिकल वर्कशॉपमध्ये. चेंज 13 हाऊसेस इन मुंबई. त्याचबरोबर मुंबईमध्ये 13 घरं त्यांनी चेंज केली. अँड फायनली सेटल ऑन इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ॲज माय करिअर. आणि शेवटी काय झालं तर शेवटी त्यांचं करिअर काय तर माहिती तंत्रज्ञानावर स्थायिक झालं म्हणजेच इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीवर ते सेटल झाले. आय स्पेंट 32 years in information technology, out of which I was chief executive officer or MD or a software head for 23 years for large global multinational software companies with thousands of software professionals worldwide and 6 offices in US, 3 in Europe, 1 in Japan and 1 in Australia. यामध्ये लेखक असं म्हणतोय की मी माहिती तंत्रज्ञान इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीमध्ये 32 वर्ष काम केलं. आउट ऑफ विच आय वॉज चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर. त्यापैकी मी मुख्य कार्यकारी अधिकारी और MD किंवा मग द सॉफ्टवेअर हेड फॉर 23 years म्हणजे 23 वर्ष मी ते काम केलं ॲज अ चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर किंवा MD किंवा मग सॉफ्टवेअर हेड म्हणून फॉर लार्ज ग्लोबल मल्टीनॅशनल सॉफ्टवेअर कंपनीज. ज्या काही लार्ज अशा जगातले काही हजारो सॉफ्टवेअर व्यावसायिक कंपन्या आहेत त्यामध्ये मी या पोझिशनला काम केलं. विथ थाउजंड्स ऑफ सॉफ्टवेअर प्रोफेशनल्स आणि थाउजंड्स ऑफ सॉफ्टवेअर प्रोफेशनल्स बरोबर वर्ल्ड वाईड या जगभरात. अँड 6 ऑफिसेस इन USA
जे काही बहुराष्ट्रीय कंपन्या आहेत त्या कंपन्यासाठी मी काम केलं. अमेरिकेतील 6 ऑफिस असतील, युरोपमधले 3, त्याचबरोबर जपानमधील 1 आणि ऑस्ट्रेलियामधील 1 या ठिकाणी मी काम केलं. आय हॅड टू ट्रॅव्हल ऑल ओव्हर द ग्लोब अराउंड 150 टाइम्स फॉर बिझनेस. व्यवसायासाठी मला जगभरात सुमारे 150 वेळा प्रवास करावा लागला. ड्युरिंग दिस पिरियड, या काळामध्ये आय हॅड ऑल्सो रिटन 4 बुक्स. या काळामध्ये मी 4 पुस्तकं लिहिली विथ 500 to 700 पेजेस इच ऑन इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी. आणि ही सगळी पुस्तकं जी आहेत ते 500 ते 700 पानाची होती. आणि ती कशा संदर्भात होती तर ती होती इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी संदर्भात ती होती. पब्लिश बाय टाटा मेग्रा हिल. आणि या पुस्तकांचं प्रकाशन कोणी केलं? टाटा मेग्रा हिलने हे पुस्तकं प्रकाशित केली. अँड देन ट्रान्सलेटेड इन टू चायनीज फॉर ग्लोबल डिस्ट्रीब्युशन. आणि नंतर या पुस्तकांचा जागतिक या पुस्तकांचा चीनी भाषेत काय केलं गेलं तर रूपांतर केलं गेलं. कशासाठी तर फॉर ग्लोबल डिस्ट्रीब्युशनसाठी त्याचा अनुवाद करण्यात आला. आय लर्न अ लॉट ऑफ थिंग्स वेन आय वॉज रनिंग दिस लार्ज कंपनीज. या कंपन्या चालवत असताना मला काय तर आय लर्न अ लॉट ऑफ थिंग्स, मला खूप काही शिकायला मिळालं. वेन आय वॉज रनिंग दिस लार्ज कंपनीज, ज्यावेळेस मी या मोठ्या कंपन्या चालवत होतो. अगेन पुन्हा एकदा सांगतोय, आय लर्न अ लॉट ऑफ थिंग्स वेन आय वॉज रनिंग दीज लार्ज कंपनीज. मी या मोठ्या कंपन्या चालवत असताना मला बऱ्याच गोष्टी शिकायला मिळाल्या. द फर्स्ट वन वॉज द इम्पॉर्टन्स ऑफ टीमवर्क. पहिली गोष्ट ती म्हणजे काय तर टीमवर्क. टीमवर्क म्हणजे काय तर एक संघ काम करणे. इन टुडेज वर्ल्ड नथिंग इज पॉसिबल विदाउट टीमवर्क. आताच्या काळामध्ये, सध्याच्या काळामध्ये, या सध्याच्या जगामध्ये नथिंग इज पॉसिबल विदाउट टीमवर्क. म्हणजेच टीमवर्क शिवाय काहीही शक्य नाही. म्हणजे तुम्हाला कुठली गोष्ट प्राप्त करायची असेल तर त्यासाठी टीमवर्क असणं गरजेचं आहे. यू कॅनॉट बी सक्सेसफुल इफ यू आर लोनर ऑर ॲन इगोइस्टिक. आणि यू कॅनॉट बी सक्सेसफुल, तुम्ही सक्सेसफुल होऊ शकत नाही जर तुम्ही कशा असाल तर एकटे असाल किंवा मग अहंकारी व्यक्ती असाल तर. सेकंडली, यू नीड टू बी लीड फ्रॉम द फ्रंट बाय सेटिंग अ गुड एक्झाम्पल इन फ्रंट ऑफ युअर स्टाफ. आणि सेकंडली दुसरी गोष्ट म्हणजे काय तर यू नीड टू लीड फ्रॉम द फ्रंट बाय सेटिंग अ गुड एक्झाम्पल इन फ्रंट ऑफ युअर स्टाफ. दुसरं म्हणजे काय, आपल्या कर्मचाऱ्यांसोबत समोर चांगलं उदाहरण ठेवून तुम्हाला पुढाकाराने पुढे जाण्याची आवश्यकता आहे. म्हणजे तुम्ही तुमच्या स्टाफ समोर एक गुड एक्झाम्पल ठेवलं पाहिजेत. थर्ड वॉज दॅट यू नीड टू ट्रीट युअर सबऑर्डिनेट्स अँड युअर कलिग्स ॲज फ्रेंड. आणि तिसरं म्हणजे आपण आपल्या जे काही सबऑर्डिनेट असतील, हाताखाली काम करणारे असतील किंवा मग कलिग्स असतील, त्यांना मित्राप्रमाणे वागणूक देण्याची आवश्यकता आहे. इन माय करिअर आय मेड फ्यू मिस्टेक्स. मी माझ्या कारकिर्दीत करिअरमध्ये बऱ्याचशा चुका केल्या. बट लर्न अ लॉट अबाउट मोटिवेशन, बीइंग अ गुड लिसनर, टार्गेट सेटिंग अँड द आर्ट ऑफ डेलिगेशन्स विच फॉर्म सच ॲन इम्पॉर्टंट पार्ट ऑफ टुडेज मॅनेजमेंट. आय मेड अ फ्यू मिस्टेक्स. मी काही चुका केल्या, परंतु बट लर्न अ लॉट अबाउट मोटिवेशन्स, परंतु मी काय शिकलो तर प्रेरणा शिकलो. त्यानंतर बीइंग अ गुड लिसनर, चांगलं श्रोता होणं किंवा लिसनर बनणं. टार्गेट सेटिंग, लक्ष ठरवणं. अँड आर्ट ऑफ डेलिगेशन म्हणजे काय, डेलिगेशन म्हणजे प्रतिनिधिमंडळाची कला. विच फॉर्म सच ॲन इम्पॉर्टंट पार्ट ऑफ टुडेज मॅनेजमेंट. या सगळ्या गोष्टी मला शिकायला मिळाल्या, ज्या काय तर सर्वात सध्याच्या काळातल्या खूप महत्त्वाच्या मॅनेजमेंटच्या काय तर महत्त्वाच्या गोष्टी आहेत किंवा भाग आहेत. याबद्दल बरंच काही मला शिकायला मिळालं. नेक्स्ट पॅराग्राफ. आफ्टर वर्किंग फॉर ऑल दीज सॉफ्टवेअर कंपनीज फॉर सो मेनी इयर्स. या सर्व सॉफ्टवेअर कंपन्यांमध्ये बरीच वर्षे काम केल्यानंतर आय वॉन्टेड टू रिटर्न माय फर्स्ट लव. मला माझे पहिलं प्रेमकडे मला माझ्या पहिल्या प्रेमाकडे वापस परत जा असं वाटत होतं. दॅट इज कुठलं प्रेम? टू रीड अँड राईट ऑन व्हेरियस सब्जेक्ट्स. काय करणं? टू रीड वाचणं आणि राईट ऑन व्हेरियस
सब्जेक्ट कन्सर्निंग ह्युमन लाईफ अँड एक्झिस्टन्स. म्हणजे जे काही जीवन आणि अस्तित्व आहे या संदर्भात वाचन करणे आणि त्या संदर्भात लिहिणे याकडे मला आता पुन्हा वापस जावं असं वाटत होतं. Therefore, I gave up 2 offers around 3 crores rupees per annum to become a writer. त्यामुळे जवळपास 3 कोटी रुपयांच्या 2 ऑफर मी सोडल्या. म्हणजे प्रत्येक वर्षाला 3 कोटी रुपये मिळतील अशा 2 ऑफर मी सोडून दिल्या. दिस इज हाऊ माय सेकंड इनिंग ॲज अ रायटर इन मराठी बिगिन. अशा प्रकारे मराठी लेखक म्हणून माझा दुसरा डाव सुरू झाला. सेकंड इनिंग ही सुरू झाली. पुढचा पॅरेग्राफ. आफ्टर दिस आय हॅव रिटन अबाउट 34 बुक्स इन मराठी. यानंतर मी मराठीमध्ये 34 पुस्तकांचं लिखाण केलं. मोस्ट ऑफ देम हॅव बिकम बेस्ट सेलर. त्यापैकी बरेचशी पुस्तकं ही बेस्ट सेलर झाली. विथ 10,000 ऑफ कॉपीज सोल्ड फॉर इच. आणि जवळपास सगळ्यांच्या काय झालं तर 10,000 कॉपी विकल्या गेल्या. However, it is not the sales or the money that is important me as much as the fact that these books have brought about very good change in the lives of thousands of readers. ही पुस्तकं जी हजारो वाचकांच्या जीवनात खूप चांगले बदल घडवून आणत आहेत, इतकासाठीच ते मला महत्त्वाचं आहेत. ती माझ्यासाठी महत्त्वाचे नाहीत पैशासाठी किंवा मग त्याची विक्री व्हावी म्हणून ते माझ्यासाठी महत्त्वाचं नाही. तर ते काय करतात तर वाचकांच्या जीवनामध्ये गुड चेंजेस ते क्रिएट करत आहेत. म्हणजे थाउजंड्स ऑफ जे काही लीडर्स आहेत त्यांच्या जीवनामध्ये त्यांच्या राहणीमानामध्ये काय करत आहेत तर ते बदल घडवून आणत आहेत. पैशासाठी किंवा विकण्यासाठी ते महत्त्वाचे नाहीत असं लेखक म्हणतोय. आफ्टर रीडिंग माय ऑटोबायोग्राफी मुसाफिर अँड अ बुक ऑन सायकोलॉजी मानत हंड्रेड्स हॅव कम ऑफ डिप्रेशन्स. आणि आफ्टर रिडिंग म्हणजे त्यांनी जी लिहिलेली त्यांची ऑटोबायोग्राफी आहे मुसाफिर, त्याचबरोबर एक सायकोलॉजीचं बुक मानसशास्त्राचं बुक मानत हे वाचल्यानंतर हंड्रेड्स हॅव कम आउट ऑफ डिप्रेशन. जे डझनभर लोक आहेत ते काय झाले तर डिप्रेशनमधून बाहेर आले. अँड मोर दॅन अ डझन हॅव गिवन अप थॉट्स. आणि जवळपास जे काही डझनभर लोक आहेत त्यांनी त्यांचे जे काही विचार आहेत कशाचे कमिटिंग सुसाईड आत्महत्या करण्याचे जे काही त्यांचे विचार होते त्यातून ते बाहेर आले. अँड डिसाईड टू स्टार्ट ऑल अफ्रेश. आणि त्यांनी नवीन काय केलं तर पुन्हा नव्याने सुरुवात करण्याचा निर्णय घेतला आहे. म्हणजे अशा प्रकारचे त्यांच्या पुस्तकांचा फायदा ते सांगता आहेत. देअर आर हंड्रेड्स हू टेल मी दॅट दे अंडरस्टूड द थेरम ऑफ रिलेटिव्हिटी ऑर बिग बॅग आफ्टर रीडिंग माय बुक ऑन सायन्स किमियागार. शेकडो असे लोक मला सांगता आहेत की दे अंडरस्टूड द थेरम. त्यांना थेरम समजलेला आहे कुठला रिलेटिव्हिटीचा, त्याचबरोबर बिग बॅग हा पण थेरम त्यांना समजलेला आहे. आफ्टर रीडिंग माय बुक ऑन सायन्स किमियागार. ज्यावेळेस त्या लोकांनी किमियागार हे सायन्सचं बुक जे लेखकाने लिहिलेलं आहे ते वाचलं तेव्हा त्यांना ह्या गोष्टी थिअरी ऑफ रिलेटिव्हिटी असेल किंवा बिग बँग असेल ते त्यांना समजलं आहे. माय बुक बोर्डरूम ऑन मॅनेजमेंट हॅज क्रिएटेड ॲट लिस्ट 20 सक्सेसफुल एंटरप्रेन्योर्स. माय बुक बोर्डरूम ऑन मॅनेजमेंट हॅज क्रिएटेड ॲट लिस्ट 20 सक्सेसफुल एंटरप्रेन्योर्स. माझं जे काही मॅनेजमेंटवरचं पुस्तक आहे कुठलं बोर्डरूम या पुस्तकानं किमान 20 यशस्वी उद्योजक तयार केले आहेत. एंटरप्रेन्योर म्हणजे उद्योजक. देन देअर आर हंड्रेड्स who tell me that they now can understand economic times or entity of profit after reading my book on economics. अर्थात आणि हंड्रेड्स ऑफ लोक जे आहेत ते हंड्रेड्स ऑफ रीडर्स आहेत ते मला सांगतायत की त्यांना आता काय समजायला लागलं आहे इकॉनॉमिक्स टाइम्स आणि एंटिटी ऑफ प्रॉफिट त्यांना समजायला लागलं आहे जेव्हा त्यांनी काय केलं तर त्या लेखकाचं जे बुक आहे अर्थात हे वाचलं त्यानंतर त्यांना एंटिटी ऑफ प्रॉफिट आणि इकॉनॉमिक्स टाइम हे समजायला लागलं आहे. Many have turned to mathematics after reading my book on mathematics गणित. आणि बऱ्याचशा लोकांचा गणित या विषयावर काय झालं त्यांचं गणितावर लिहिलेलं त्यांनी जी बुक आहे गणिती त्या पुस्तकामुळे बरेचसे लोक जे आहेत त्यांचं जे गणित आहे
त्यांच्याकडे ते चांगल्या प्रकारे बघू लागलेत किंवा मग त्यांचा इंटरेस्ट त्यामध्ये क्रिएट झालेला आहे. Many have turned to mathematics after reading my book on mathematics, गणिती. The same is true about my books on music. आणि सेम कंडिशन कोणासाठी? म्युझिकसाठी. म्हणजे म्युझिकमध्ये त्यांनी जे बुक लिहिलेलं आहे त्याच्यामुळे लोकांना म्युझिकमध्ये इंटरेस्ट निर्माण झाला, जसं गणितामध्ये निर्माण झालेला आहे त्या प्रकारे. आणि म्युझिकसाठी कुठलं पुस्तक लिहिलं आहे त्यांनी? नदवेद. त्याचबरोबर इंग्लिश लिटरेचर, इंग्रजी साहित्यासाठी झोपार्जा, पेंटिंगसाठी कॅनव्हास, वेस्टर्न फिल्मसाठी लाईमलाईट आणि वेस्टर्न म्युझिकसाठी सिम्फॉनी और बुक्स सच एज जीनियस सिरीज. एक जीनियस सिरीजसुद्धा पुस्तकांची त्यांनी लिहिली आहे. रक्त किंवा मग विटॅमिन किंवा मग अनर्थ अशा प्रकारचे सिरीजसुद्धा त्यांनी लिहिली आहे. आणि यामुळे लोकांना इंटरेस्ट त्यामध्ये निर्माण झालेला ते सांगत आहेत. It is these reactions of thousands of readers and the feeling that I am touching the hearts of thousands, if not lakhs, or my readers that keep me going. म्हणजेच याचा अर्थ असा होतोय की इट इज अ रिॲक्शन. हे काय रिॲक्शन आहे? थाउजंड्स ऑफ रीडरचं, म्हणजे हजारो रीडरचं. अँड द फिलिंग, आणि त्यांच्या फिलिंग्स आहेत. दॅट आय एम टचिंग द हार्ट ऑफ थाउजंड्स. आणि यातून असं तो म्हणतोय की मी हजारो लोकांच्या हृदयाला काय करतोय तर टच करत आहे. इफ नॉट लॅक्स, जरीही लाखो नसतील तरीही. ऑफ माय रीडर्स दॅट कीप मी गोईंग. आणि ते मला काय करतायत तर इन्स्पायर करतायत. कशासाठी? तर ही गोष्ट कंटिन्यू करण्यासाठी. त्यानंतर आहे लास्टचा पॅराग्राफ आहे बघा, शेवट. खूप छान असा लेसन शेवट होतोय. व्हाय ॲम आय टेलिंग यू माय स्टोरी. मी तुम्हाला माझी कथा का सांगत आहे? वेन आय लुक बॅक, जेव्हा मी मागे वळून पाहतो. देर आर अ नंबर ऑफ लेसन्स, तेव्हा बरेच धडे. अँड व्हॅल्यूज, त्याचबरोबर मूल्य. दॅट आय चेरिश अँड कीप लर्निंग अबाउट इवन टुडे. जे मी काय केले ते नंबर ऑफ लेसन्स, जे नंबर ऑफ व्हॅल्यूज आहेत ते मी जतन करून ठेवले आहेत. चेरिश म्हणजे काय? हृदयात जतन करून ठेवणे, मनात बाळगणे. ओके, ते मी जतन करून ठेवले आहेत. अँड कीप लर्निंग अबाउट इवन टुडे. आणि आजसुद्धा मी काय करत आहे तर आजसुद्धा मी काय करत आहे तर लर्न करत आहे किंवा मग शिकत आहे. सम ऑफ दीज आर, त्यापैकी काही. काय बघा त्यापैकी? थ्रस्ट ऑफ नॉलेज, ज्ञानाची तहान. क्युरिओसिटी, कुतूहल. ह्युमिलिटी, त्याला आपण म्हणतो नम्रता. ह्युमॅनिटी, मानवता. रॅशनॅलिटी, त्याला आपण म्हणतो तर्कसंगतता. इक्वॅलिटी, समानता. टीमवर्क, सोबत येऊन कार्य करणे, कार्यसंग त्याला आपण म्हणू शकतो. क्वेस्ट ऑफ एक्सलन्स, त्याला आपण म्हणता येईल उत्कृष्टतेचा शोध. नेवर से डाय, कधी मरणार नाही किंवा कधी मरणार नाही असा प्रकारचा ॲटिट्यूड. थिंकिंग बिग, आणि मोठे विचारसरणी. हे त्यापैकीच काही गोष्टी आहेत की ज्या मी आज शिकत आहे. अशा प्रकारे अच्युत गोडबोले यांचा हा लेसन इथे काय होतोय? संपत आहे. खूप छान प्रकारचा लेसन होता आणि मला खूप आवडला. आय होप तुम्हाला देखील हा आवडला असेल. जर तुम्हाला आवडला असेल तर निश्चित कमेंट बॉक्समध्ये मला कळवा. त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर तुमच्याकडं हेडफोन असतील तर ते तुम्ही वापरा, जेणेकरून तुम्हाला चांगल्या प्रकारे ऐकू येईल. I hope that you have understood it. Thank you and take care. Don't forget to subscribe my channel, share, comment and see full video. पूर्ण व्हिडिओ व्यवस्थित बघा. काही अडचण असेल तर कमेंट सेक्शनमध्ये कळवा. आणि तुम्हाला हा लेसन आवडला नाही आवडला ते सुद्धा मला कळवा. मला तर खूप आवडला आहे. थँक यू अँड टेक केअर.